दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या सार्वजनिक जीवनाची अपरिमित हानी झाली आहे. सर्वसामान्यांची कणव असलेला संवेदनशील, हळवा आणि तितकाच कणखर नेता राज्यानं गमावलाय. दादांची प्रतिमा समाजमनावर इतकी खोलवर कोरली गेली की ती पुसणं अशक्य आहे. दादांच्या रूपात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी भक्कम ताकद उभी करत आगामी काळात वाटचाल करावी अशी भावना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लोकनेते आप्पासाहेब राजाळे मंगल कार्यालयामध्ये सर्वपक्षीय शोकसभेत विविध वक्त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी आमदार मोनिका राजाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, योगेश रासने, हुमायून आतार, धनंजय बडे, मंगेश अंगरखे, बाजार समिती सभापती ॲडव्होकेट सुभाष बर्डे, बाबा राजगुरू, त्रिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, ऊसतोडणी कामगार संघटनेचे गहिनीनाथ थोरे, उमेश मोरगावकर, राजेंद्र देवडे, प्राध्यापक रमेश मोरगावकर, नासिर शेख, भगवान बांगर, भगवान आव्हाड, अंकुश चितळे, भगवान दराडे, ज्येष्ठ नेते अशोक सोरमोले, ज्येष्ठ नेते उद्धव वाघ आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. कोणताही कार्यकर्ता एका रात्रीत नेता होत नाही. अनेक वर्षांची मेहनत, झीज आणि संघर्षातून नेता घडत असतो. नेतृत्वाच्या अकाली जाण्यामुळे केवळ एक व्यक्ती नाही तर एक पूर्ण पिढीचं नुकसान होतं अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. दादा हे कर्मयोगी नेते होते. पक्षभेद विसरून सहवासातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी समानतेने वागणूक दिली. काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांशी कधीही दुटप्पीपणा न करता प्रामाणिकपणे संवाद साधणं ही त्यांची ओळख होती. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांच्यातील माणूस जिवंत ठेवला आणि हे त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे खरे यश असल्याचं वक्त्यांनी सांगितलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये दादांची जागा भरून काढणारा नेता आज दिसत नाही अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. तालुक्यासाठी पवार कुटुंबाचे मोठे योगदान असून त्यांची जाणीव सर्वांनाच आहे. पवार कुटुंबाविषयी कार्यकर्ते व राज्यातील जनतेच्या मनात कृतज्ञता आणि आत्मीयतेची भावना आहे. सर्वांच्या मनामध्ये घर करणारा नेता वेगळाच असतो आणि दादा त्या अर्थाने लोकांच्या मनात कायमचे घर करून गेले आहेत असं मत सभागृहातून म्हटलं. वेळेचे काटेकोरपणे पालन, नियमानुसार कामांना प्राधान्य, प्रचंड उरक, सकाळी 7 वाजताच सभागृहात हजर राहणारा नेता म्हणून दादा सार्वजनिक जीवनामध्ये सर्वांसाठी आदर्श ठरले. साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, लोककला यांचा सन्मान राखत त्यांनी राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये समतोल साधला. तालुक्यातील मुळाक्षरांच्या नूतनीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत दादांनी विकासाला चालना दिली असे याप्रसंगी नमूद करण्यात आलं. उत्तम वक्ता, कुशल प्रशासक, शिस्तीचा भोगता, स्पष्ट वक्तेपणा, राज्याच्या कानाकोपऱ्यांचा सखोल अभ्यास आणि बदलत्या राजकीय परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची क्षमता असे अनेक गुण दादांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकर्षाने दिसून येत होते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही तडजोड न करता प्रत्येक कार्यकर्त्याला आत्मविश्वास देत कामाची दिशा देणं हा त्यांचा गुण होता. मंत्रालय असो वा विधिमंडळ, सर्वाधिक उपस्थिती राखणाऱ्या नेत्यामध्ये दादांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाई. पक्षबांधणीसाठी त्यांनी विशेष वेळ दिला. सहवासातील प्रत्येक व्यक्तीची नोंद त्यांच्या स्मरणशक्तीत असे. राजकीय विरोधक असला तरीही कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपुलकीने मार्गदर्शन करण्याची त्यांची वृत्ती सर्वांनाच भावली. गेल्या काही वर्षात त्यांच्या देहबोलीतील आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. कोणालाही न दुखावता आव्हानांना समोर जाण्याची त्यांची शैली तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली. राज्याने याआधी अनेक मोठे नेते गमावले, मात्र दादांच्या जाण्यामुळे झालेली हानी ही खऱ्या अर्थाने राज्याच्या सार्वजनिक जीवनासाठी मोठी आहे. अजूनही राज्य या मानसिक धक्क्यातून सावरलेलं नाही. तरीही दादांच्या रूपात सुनेत्रताई या परिपक्व नेतृत्व देत कार्यकर्त्यांना तेवढीच ताकद देतील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. दादांचे विचार, कार्यपद्धती आणि मेहनतीची तयारी अंगीकारून नव्या पिढीने सार्वजनिक जीवनामध्ये वाटचाल करावी हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केलं. किती काळ आपल्याला वाट बघावी लागेल. दादांच्या जाण्यानंतर निश्चितपणे परिवाराची, पक्षाची जबाबदारी सुनेत्रताईंवर आहे. मला खात्री आहे की शेवटी परमेश्वर तेवढी ताकद आणि बळ पवार कुटुंबियांच्या पाठीशी, सुनेत्रताईंच्या पाठीशी देतील. त्याही चांगल्या प्रकारचं कारभार या ठिकाणी करतील. या राज्यातील महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, वंचित घटकांचे काही प्रश्न असतील, त्या निश्चितपणे त्या न्याय देतील. कधी कधी असं वाटतं की कधी त्यांना स्वप्न पडलं होतं की काय, की एखादी जबाबदारी असताना माझ्या माझ्या पक्षामध्ये कोणीतरी तेवढ्याच ताकदीचं उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून लोकसभेमध्ये सुनेत्राताईंचा पराभव झाल्यानंतर राज्यसभेची जबाबदारी देत असताना प्रशासनाची, संघटनेची त्या काळजी घ्यायला लागल्या होत्या, काम त्या करायला लागल्या होत्या.
आणि मला खात्री आहे की येणारा काळ हा निश्चितपणे दादांची उणीव तर कधीच भरून येणार नाही, परंतु एक आपलं समाधान या ठिकाणी होईल की आज दादांच्या रूपानं आपण सुनेत्राताईंकडे बघूयात. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपला हा पाथर्डी तालुका निश्चितपणे असणार आहे. शेवटी हे दुःख कधी न भरून येणार आहे. मला वाटतं जो विचार दादांची काम करण्याची पद्धत होती, कार्यकर्त्याला ताकद देण्याची पद्धत होती, ती निश्चितपणे तो एक आदर्श तुमच्या आमच्या पिढीने या ठिकाणी घेतला पाहिजे. निताज आपण एखाद्या निवडणूक जिंकतो, एखादा सरपंच होतो, एखादा नगरसेवक होतो, आपण आपल्या स्वतःला खूप मोठं मानायला लागतो, परंतु दादा त्याही वेळेस तेवढंच ताकदीने तरुण वयात काम करायची. आणि 60-65 ओरल्यानंतर खरं तर सगळ्यांनीच बोललं की या 10 वर्षामध्ये दादा खूप वेगळ्या पद्धतीने काम करायचं. एक प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यांचं भाषणं असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं रागवणं सुद्धा काही कार्यकर्त्यांना हवं असं वाटायचं. एवढा आपलेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. आमच्याही परिवाराशी असेल, ठाकणे परिवाराशी असेल, अनेकांशी दादांचा संबंध आला. अजितदादा एक कर्मयोग होऊन गेले म्हणून ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. व्यक्तिशः मला फक्त एक 2-3 त्यांच्या आठवणी सांगायची की त्या व्यक्तिमत्वाच्या न येणाऱ्या बाजू ह्या समाजापुढे येत नाहीत. निश्चितपणानं ताईंनाही अलीकडच्या काळात काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंची काही ओळख झाली असेल, नक्कीच झाली असेल. वैद्यनाथ कारखान्याला मी केदारेश्वरचं ॲग्रीमेंट केलं होतं 5 वर्षाचं. ते दादांचं संचालक मंडळ राज्य बँकेत होतं. भारतीय जनता पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष. दादांना 2दा विनंती केली पण एनओसी मला मिळाली नाही. एकदा समक्ष भेट झाल्यावर त्यांची ती स्टाईल सगळ्या महाराष्ट्रात माहीत आहे. त्या स्टाईलमध्ये आमचा संवाद झाला आणि मग मी थोडंसं चिडून बोलल्यानंतर मला भेटायला ये, मी बोलतो. माझ्या डोक्यात एवढा समज होता की मी भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे आणि म्हणून मला कुठंतरी अडवणूक केली जाते. पण ज्यावेळेस दादांकडे मी बसलो आणि दादांनी मला सांगितलं की तुझा करार करताना मी करार बारकाईने वाचला, त्याच्यातल्या 2 करारातल्या अटी ह्या दुरुस्ती केल्या पाहिजेत की जेणेकरून तुझ्या संस्थेचं हित जपलं पाहिजे. एका सेकंदात माझा गैरसमज दूर गेला. म्हणजे दादाच्या व्यक्तिमत्वाचं महाराष्ट्राला जे सगळं सांगितलं ते अनुभवलं की पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन. एसआरए मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.